नमस्कार मंडळी. कल्पना करा, तुम्ही रात्री तुमच्या घरी निवांत झोपले आहात. पहाटेची वेळ आहे, साधारणपणे 3:30-4ची वेळ, आणि तुम्हाला एक प्रचंड मोठा आवाज येतो. इतका मोठा आवाज की काहीतरी स्फोट झालाय का भूकंप आलाय असं काहीतरी तुम्हाला वाटतं आणि तुम्ही दचकून जागे होता. तुमच्या लक्षात येते की तुम्हाला घराबाहेर पडावं लागणार आहे, म्हणून तुम्ही पटकन घराबाहेर पडता तुमच्या. आणि थोडासा काळ गेल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की काहीतरी तुमच्या घराच्या गच्चीवर पडलेलं आहे. मग तुम्ही आजूबाजूचा अंदाज घेता, काही घडलेलं नाही हे तुमच्या लक्षात येतं. मग तुम्ही तुमच्या घराच्या छतावर जाता. तिथं तर तुम्हाला अधिक आश्चर्य वाटतं याकरता, कारण तो जो एक मोठा आवाज आलेला असतो तुम्हाला, ज्याच्याने तुम्ही जागे होता, तर तुमच्या घराच्या छतावर एक मोठाच्या मोठा धातूचा तुकडा तुम्हाला बघायला मिळतो. आता अचानक असा आकाशातनं धातूचा तुकडा कसा काय पडला याचं आश्चर्य तुम्हाला वाटतं. तुम्ही थोडेसे जवळ जाता, थोडीशी भीती थोडी दूर सारता आणि थोडेसे जवळ जाता, तर तुम्हाला लक्षात येतं की एक साधारणपणे 50 किलो वजनाचा अंदाजे 50 किलो वजनाचा 10 ते 12 मिलीमीटर व्यासाचा आकाराचा असा 4 फूट लांब एक धातूचा तुकडा तुम्हाला तुमच्या गच्चीवर छतावर पडलेला बघायला मिळतो. त्याच्यामुळे अर्थातच म्हणजे किती उंचावरनं तो पडलाय हे माहीत नाही, पण त्यामुळे तुमच्या छताला तडे गेलेले आहेत. छत थोडंसं विखुरलेलं आहे, छताची भिंत जी आहे तिला डॅमेज झालेला आहे. असं सगळं जर तुमच्या बाबतीत घडलं तर तुम्हाला काय वाटेल? मी ही कुठली कल्पना विलास नाही सांगत आहे किंवा गोष्ट नाही सांगत आहे. नागपूरच्या उमरेडमध्ये खरंच अशी घटना घडली आहे. शनिवारी पहाटे 3:30-4च्या दरम्यान अजय बसेश्वर यांच्या घराच्या छतावर असाच एक धातूचा तुकडा पडला. सगळ्यात आधी तर त्यांना कळलंच नाही की नेमका एवढा मोठा आवाज कसला आला. त्यांना आधी वाटलं भूकंप झाला काय, स्फोट झाला काय. त्यांना आवाज थोडा स्फोटासारखा झाला. त्यानंतर ते घराच्या बाहेर पडले आणि मग त्यांनी थोडासा आजूबाजूचा अंदाज घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी वरून आकाशातून आपल्या छतावर पडलं. म्हणून मग ते छतावर गेले. त्यांनी बघितलं तर त्यांना 50 किलो वजनाचा असा एक धातूचा तुकडा आपल्या छतावर पडला असं कळलं. तो धातूचा तुकडा इतक्या जोरात छतावर पडल्यामुळे थोडंसं छताचं नुकसान झाल्याचंही त्यांच्या लक्षात आलं.